नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रयोगाचे नाव आहे पावावरील बुरशीचे निरीक्षण। उद्देश पावावरील बुरशीचे निरीक्षण करणे। या प्रयोगासाठी लागणारे साहित्य आहे सूक्ष्मदर्शक, पावाचा शिळा तुकडा, सुई, चिमटा, काचपट्ट्या, आच्छादन काच, पाणी, ड्रॉपर आणि डबा। पावाचा तुकडा घ्या, तो पाण्याने थोडासा ओलसर करा आणि एका बंद डब्यात ठेवून द्या। दोन ते 3 दिवसांनी या पावाच्या तुकड्याचे निरीक्षण करा। या पावाच्या तुकड्यावर पांढरे तंतू वाढलेले दिसत आहेत। हे तंतू म्हणजे कवकाच्या भूस्तरिकेचे भाग असतात। म्युकर या जातीच्या बुरशीचे म्हणजेच कवकाच्या शरीर रचनेचे नीट निरीक्षण करा। यासाठी काही तंतू चिमट्याच्या सहाय्याने उचलून काचपट्टीवर ठेवा। त्यावर पाण्याचा थेंब घालून आच्छादन काच काळजीपूर्वक बसवा। या काचपट्टीचे सूक्ष्मदर्शकाखाली निरीक्षण करा। सुरुवातीला कमी विशालन क्षमतेच्या व नंतर उच्च विशालन क्षमतेच्या भिंगाखाली निरीक्षण करा। इथे बुरशीचे बरेचसे भूस्तरिकेचे भाग आडवे तर काही उभे वाढलेले दिसत आहेत। या प्रयोगातील निरीक्षणे याप्रमाणे: पावाच्या तुकड्यावर पांढरे तंतू वाढलेले दिसले। बुरशीचे बरेचसे भूस्तरिकेचे भाग आडवे वाढत जातात। उभ्या बीजाणुधानीधराच्या टोकाला बीजाणुधानी असते। बीजाणुधानी गोलसर आकाराचे असून त्याच्यावर काळसर रंगाचे बीजाणू बाहेर पडताना दिसतात। तंतूंच्या खालच्या बाजूला मुलाब हे मुळासारखे अवयव दिसतात। निष्कर्ष: बुरशी हा कवकवर्गीय सजीव आहे। पावाच्या किंवा भाकरीच्या कर्बोदकांवर विघटनाची प्रक्रिया करून त्यापासून असेंद्रिय पदार्थ बुरशी बनवते। बुरशी किंवा म्युकर हे परपोषी, अहरित, असंश्लेषी व दृश्य केंद्री सजीव आहे। म्युकर हा मृतोपजीवी असून कुजणाऱ्या सेंद्रिय पदार्थांवर त्याची सहज वाढ होताना दिसून येते। बुरशीचा समावेश कवक या सजीव सृष्टीत केला जातो। त्याच्या मृतोपजीवी गुणधर्मामुळे हा समावेश झालेला आहे।